आता तो माझ्याविषयी माझ्या मागे काय बोलतो, तो व्हॉट डज ही से. पण तू काय बोलतोस, तर त्यावेळेला सगळा बरं काय होणार, व्हॉट डू यू से. व्हॉट आर यू सेईंग हे वाक्य दोन्ही पद्धतीने बोलता येतं. एक तर सहजपणे समोरचा काहीतरी बोलतोय, समजा प्रथमेश काहीतरी बोलतोय, मी काय बोलतो, मी काय बोलणार, अरे काय बोलतोयस तू, व्हॉट आर यू सेईंग, काय बोलतोयस तू. ठीक आहे. आणि दुसरं आश्चर्याने असं, काय बोलतोयस तू, व्हॉट आर यू सेईंग, लग्न झालं सोहमचं, कांट बिलीव्ह इट. आश्चर्याने बोललो मी. ठीक आहे. तसं व्हॉट इज दिस चेअर डुईंग हिअर, एखाद्या चेअर मध्येच ठेवली, आपण नका लागून बोलतो, ही खुर्ची इथे काय करते. असं आपण एखाद्या मुलाला बघितलं, समजा एखाद्या लग्नामध्ये आपण गेलो, पार्टीमध्ये गेलो, एखाद्या गार्डनमध्ये गेलो आणि आपण एखाद्या मुलाला तिकडे बघितलं, आपण आपण काय बोलतो, अरे हा इथे काय करतोय. तर कसं होणार, हा इथे काय करतोय. सांगा बरं काय होणार. What does he doing here? अ अ अ हा इथे काय करतोय. What is he doing here? येस, गुड. व्हॉट इज ही डुईंग हिअर, हा इथे काय करतोय. ही इथे काय करते रे, व्हॉट इज शी डुईंग हिअर. व्हॉट इज ही डुईंग हिअर, तो इथे काय करतोय. बघितलं, खाली आल्याचे वाक्य ते. चलो. व्हॉट टाइम डज द लेक्चर फिनिश, झालंय. हाऊ डू यू गो टू स्कूल, झालंय. ही विल बी टायर्ड, थका होगा. व्हॉट शॅल वी डू नाउ. ही कॅनॉट स्पीक तमिळ, त्याला तमिळ बोलता येत नाही. आय कॅनॉट स्पीक गुजराती, मला गुजराती बोलता येत नाही. आय कॅन्ट प्रोनाऊन्स द वर्ड करेक्टली, मला ह्या शब्दाचा उच्चार नीट करता येत नाही रे. इट्स व्हेरी डिफिकल्ट. ही कांट सी वेल विदाउट ग्लासेस, त्याला नीट दिसत नाही चष्म्याशिवाय. चालेल ना आपलं हे. आय हॅव गॉट ₹400 किंवा $400. आय हॅव म्हणा किंवा आय हॅव गॉट म्हणा चालेल. ठीक आहे. एखाद्याकडे एखादी गोष्ट असणे, त्यावेळेला आय हॅव किंवा आय हॅव गॉट. इज देअर लेक्चर टुडे, आज लेक्चर आहे का सर. नाही, देर इज नो लेक्चर टुडे, आज लेक्चर नाही आहे. डू यू हैव एनी मनी, तुझ्याकडे क्या तुम्हारे पास पैसे हैं. आई हैव नो मनी, मेरे पास पैसे नहीं हैं. माई स्टमक इज़ पेनिंग, मेरा पेट दर्द कर रहा है. आई हैव गॉट अ स्लाइट पेन इन माई स्टमक, मेरे पेट में थोड़ा दर्द है. बघा हां, पेट दुख रहा है, माई स्टमक इज पेनिंग. अजून एक सांगा बरं काय बोलतात, दुखण्याला अजून काय वर्ड आहे. माई स्टमक इज, शब्बास, एकिंग, एकिंग. ओके. आता इकडे पेट में थोडा दर्द आहे, तर कसं बोलायचं, आय हॅव गॉट अ स्लाइट पेन इन माय स्टमक. हे अजून छान होतं ना ऐकायला. मॅडम, शाळेमध्ये समजा तुम्ही कॉलेजमध्ये गेलात आणि म्हणायचं की मॅडम मे आय गो होम. वाय बेटा. मॅम ॲक्च्युली आय हॅव गॉट अ स्लाइट पेन इन माय स्टमक, आय हॅव गॉट अ स्लाइट पेन इन माय हेड. है ना. म्हणजे हात थोडा दुखतोय, हातात थोडंसं वेदना होत आहेत. आय हॅव गॉट स्लाइट पेन इन माय राईट हँड. है ना. छान मिळालं तुम्हाला वाक्य हे. इझीवाला 38, थोडंसं चांगलं मस्त आपली इम्प्रेशन पाडत असेल तर मग 39. ठीक आहे. आई हैव कॉन्फिडेंस इन यू, मुझे तुम पर पूरा विश्वास है. डू यू हैव अ हॉलीडे टुडे, अरे आज तुमको छुट्टी है क्या. वी हैव अ हॉलीडे टुडे, हमको तो आज छुट्टी है. आई हैव अ लेक्चर एट 9 PM, मुझे 9 बजे लेक्चर है. यू हैव गॉट स्लीप ऑन योर आईज, तुम्हारी आंखों पर तो नींद है, तो डोळ्यावर तो झोप है तुझ्या. आई हैव गॉट मेनी थिंग्स टू डू, मुझे बहुत सारे काम करने हैं. आई हैव एन इम्पॉर्टेंट जॉब नाउ, मुझे अब एक इम्पॉर्टेंट काम करना है. डू यू हैव चेंज, मेरे पास छुट्टे पैसे है क्या. आई डोंट हैव चेंज यार, नहीं है छुट्टे पैसे. हे बघा. डोंट यू हैव मॅनर्स, क्या तुम्हें संस्कार नाही, तुला काय संस्कार आहेत की नाही. हरी अप, जल्दी करो. आय एम गेटिंग लेट, म्हणजे देरी हो रही आहे, मला उशीर होतोय. आणि ह्याच्या अजून एक असतं दुसरं माहिती आहे काय, आय एम रनिंग लेट. याचा अर्थ माहिती आहे काय, आपल्याला का उशीर झालेला असतो ऑलरेडी, आपण घायक्यामध्ये आंघोळ करतो, पटापट कपडे घालतो, लगेच पटापट पटापट शूज घालतो आणि तितक्यात फोन येतो. अरे तू केव्हा येणार आहेस. आपण काय बोलतो, हां अरे आलो आलो बस, ॲक्च्युली आय एम रनिंग लेट. ॲक्च्युली मी आज थोडासा लेट झालो आहे, आय एम रनिंग लेट त्याला म्हणायचं.
ठीक आहे. गेटिंग आय एम गेटिंग लेट, मुझे देरी हो रही आहे, मला उशीर होतोय. आणि आय एम रनिंग लेट म्हणजे काय, मला आज लेट झालेला आहे, म्हणून मी पटापट घाईत सगळं काम करतोय. सगळं काम घाईत करतोय, पटापट कपडे घालतोय, शूज घालतोय. का? कारण की आय एम रनिंग लेट, मला आज जरासा लेट झालं आहे आज. ठीक है. डोंट यू हैव टाइम, क्या तुम्हारे पास टाइम नहीं है क्या? आई डोंट हैव टाइम, टाइम ही नहीं है तो. डोंट यू हैव इन आयडिया, तुम्हें पता नहीं है क्या कुछ भी, तुला काय माहीत नाही आहे का? आयडिया म्हणजे काय, माहीत असणे, कल्पना असणे. ही इज़ हैविंग मील, वो खाना खा रहा है. डिड यू हैव बाथ, क्या तुम नहाए? आई हैड अ बाथ, मैं नहाया. डिड यू हैव टी, क्या तुमने चाय ली? आई हैड अ टी, मैंने तो चाय पी ली. बघा, आय ड्रँक टी नाही लिहिलं, हॅड म्हणले है ना. तसं, आय हॅड अ स्ट्रेंज ड्रीम लास्ट नाईट, काल रात को मुझे अजीब सपना है रे, वेगळंच भलतं स्वप्न आलं मला काल रात्री. वी हॅड अ लॉट ऑफ ट्रबल, हमको बहुत परेशानी हुई, आम्हाला खूप त्रास झाला रे. वी हॅड अ लॉट ऑफ फन ड्युरिंग द जर्नी, प्रवासात आम्हाला खूप मजा आली. पिछले हफ्ते में उसका ऑपरेशन हुआ ना, ही हॅड एन ऑपरेशन लास्ट वीक. ही हॅड एन ऑपरेशन, ना कसं वाक्य बघा ते. हे बघा, यू शुडंट हैव ट्रस्टेड हिम, तुम्हें उस पर विश्वास नहीं करना चाहिए था. वेल फ्रेंड्स, इट इज़ टाइम टू गो नाउ, ठीक है दोस्तों, चलो अब जाने का समय आ गया है. इट इज़ टाइम टू स्लीप नाउ, अब सोने का समय हो गया है. इट इज़ टाइम फॉर द क्लास टू स्टार्ट, क्लास शुरू होने का समय हो गया है. इट इज़ टाइम फॉर द मील, खाने का समय हो गया है. इट इज़ टाइम फॉर द ब्रेकफास्ट, में नाश्ते का समय हो गया है. ठीक है. इज इट टाइम टू लाफ, क्या हंसने का टाइम है? इज इट टाइम टू स्लीप, ये सोने का समय है क्या, झोपायची वेळ आहे का ही? गेट युअर हेअर कट, तुम्हारे बाल कटा लो, केस कापून घे तुझे. आई एम गोइंग टू गेट हेयर कट, मैं बाल कटाने जा रहा हूँ. वे डिड यू गेट योर हेयर कट, तुमने बाल कहाँ से कटाए रे? ही वेयर्स द सेम क्लोथ्स एवरी डे, वो रोज़ एक ही कपड़ा पहनता है, पागल. आई एम गेटिंग हिकअप्स, मुझे हिचकियाँ आ रही है. इट इज़ नो यूज आस्किंग हिम, उसको पूछ के कुछ मतलब नाही आहे, त्याला विचारून काय उपयोग नाही. याचा अर्थ काय होतो मराठीमध्ये, त्याला विचारून काही उपयोग नाही आहे, काय अर्थ नाही आहे. मग इट इज नो यूज म्हणा, किंवा देर इज नो सेन्स, किंवा देर इज नो पॉईंट असंही म्हणता येईल. आणि पुढे इन लावायचं. देर इज नो पॉईंट इन आस्किंग हिम, देर इज नो सेन्स इन आस्किंग हिम, किंवा इट इज नो यूज आस्किंग हिम. मग इन नाही लावायचं मग ह्याच्या वेळेला. इट इज नो यूज गोईंग देअर, वहाँ जाकर कुछ मतलब नहीं है, आता ते बंद झालं असेल आतापर्यंत. देर इज नो पॉईंट इन गोईंग देअर, देर इज नो सेन्स इन गोईंग देअर, देअर इज नो पॉईंट इन गोईंग देअर, देअर इज नो सेन्स इन गोईंग देअर. ठीक है. इट इज़ नो यूज़ आर्ग्यूइंग विथ हिम, उससे झगड़ा करके कुछ मतलब नहीं है. ठीक है. देर इज़ नो पॉइंट इन आर्ग्यूइंग विथ हिम, देर इज़ नो सेंस इन आर्ग्यूइंग विथ हिम. ठीक है. मुझे ना कुछ मीठा खाने का मन कर रहा है रे, मला ना काहीतरी गोड खायचं मन करतं आहे रे. आय फील लाईक हॅविंग अ हॉट कप ऑफ टी, मला ना एक गरम गरम चहाचा कप प्यायची इच्छा झाली आहे. एक कप गरम चहा प्यायची इच्छा झाली आहे. विच ड्रेस विल यू बी वेअरिंग म्हणा, विच क्लोथ्स विल यू बी वेअरिंग म्हणा, चालेल. आय शॅल बी वेअरिंग न्यू ड्रेस, मी तर नवीन कपडे घालणार आहे. ओहो, क्या तुम राहुल को जानते हो? डू यू नो राहुल?
मैं उसे नहीं जानता. मी नाही त्याला ओळखत. आय डोंट नो हिम. डोंट यू टॉक टू हिम. तुम उससे बात नहीं करते क्या? आई डोंट टॉक टू हिम. मैं उससे बात नहीं करता. क्यों? वाई? आई डोंट लाइक हिज बिहेवियर. मुझे उसका बर्ताव पसंद नहीं आहे. जो स्वभाव नाही ना, बिहेवियरचा अर्थ काय होतो हिंदी में? बर्ताव. मराठीत काय म्हणतात बिहेवियरला? वागणं, वर्तन. मराठीचं वर्तन आवडत नाही, मराठीचं वागणं आवडत नाही. आणि स्वभावाला माहिती काय म्हणतात इंग्लिशमध्ये? नेचर. आय डोंट लाईक हिज नेचर. ही इज व्हेरी सेल्फिश. तो खूप स्वार्थी आहे. स्टे अवे फ्रॉम हिम. उससे दूर रहो. मुझे तुम्हारी मदद की ज़रूरत है. आई नीड योर हेल्प. हाउ कॅन आय हेल्प यू? मैं तुम्हारी क्या मदत कर सकता हूँ? पुढचं झालं सगळे हे. ओके. आता सगळ्यांनी चॅटबॉक्समध्ये या बरं. मला वाटतं लिहा इंग्लिशमध्ये. सोहम आणि नंतर प्रेरणा चेतन एकत्र टाईप केलं दोघांनी पण. एकत्र अपियर झालं. तर वाटतं तुम्ही रेकॉर्डिंग चेक करा. मला वाटलं. चेतन. आय थॉट. मी सकाळपासून तुझ्याविषयी विचार करत आहे. मी सकाळपासून तुझ्याविषयी विचार करत आहे. बघायचा हे आन्सर कोण लिहितं परफेक्ट. मी सकाळपासून तुझ्याविषयी विचार करत आहे. सोहम. सोहम, यू आर ब्रिलियंट. सो सुपर्ब. I have been thinking about you since morning. Very good. Perfect. माझा भाऊ एका हॉस्पिटलमध्ये काम करत आहे. पण आधीपासून म्हणजे आता नाही. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचं वाक्य आहे. माझा भाऊ एका हॉस्पिटलमध्ये काम करत आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसने बनवा. माझा भाऊ एका हॉस्पिटलमध्ये काम करत आहे. व्हेरी गुड. परफेक्ट प्रेरणा. ब्रिलियंट. रिअली अमेझिंग. बघा माझा आन्सर. माय ब्रदर हॅज बीन वर्किंग इन हॉस्पिटल. त्याने स्वतःचा बिझनेस सुरू करायला पाहिजे. त्याने स्वतःचा बिझनेस सुरू करायला पाहिजे. अमेझिंग. हेअर इज माय आन्सर.
Very good, Soham. He should start his own business. शोडच्या बदली ऑट टू पण चालेल आणि हॅड बेटर पण चालेल. ठीक आहे. तू स्वतःचं रेस्टॉरंट उघडायला हवं होतंस. तू स्वतःचं रेस्टॉरंट उघडायला हवं होतंस. तू स्वतःचं रेस्टॉरंट उघडायला हवं होतंस. प्रेरणा ब्रिलियंट. अमेझिंग. You should have opened your own restaurant. Yes, Chetan. Third form, opened. आपण त्याच्या फॅमिलीला भेट द्यायलाच हवी. द्यायला हवी ना, द्यायलाच हवी. आपण त्याच्या फॅमिलीला भेट द्यायलाच हवी. एखाद्याच्या घरी भेट देणे, एखाद्याला भेट देणे. We must visit his family. आपण त्याच्या फॅमिलीला भेट द्यायलाच हवी होती. नाही, सॉरी, त्याने फॅमिलीला भेट दिलीच असेल. त्याने नक्कीच त्याच्या फॅमिलीला भेट दिली असेल. त्याने नक्कीच त्याच्या फॅमिलीला भेट दिली असेल. नक्कीच तो त्यांना जाऊन भेटला असेल. येस सोहम, गुड. तिने प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. तिने प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. गुड. व्हेरी गुड चेतन. शी स्टार्टेड प्रॅक्टिसिंग, किंवा असं पण चालेल ना, शी स्टार्टेड डुईंग प्रॅक्टिस. दोन्ही पण चालतील. फक्त आहे ना, तुझं वरचं आहे ना ते प्रॅक्टिसिंग, त्यामध्ये स्पेलिंग येणार PRACTISING येणार. हा, कारण की ज्या वेळेला वर्ब असतं ना, त्यावेळेला तिकडे एस असतो, आणि नाऊन, आता मी नाऊन वापरले ना, मग त्यावेळेला CE वापरायचं मग नाऊनला, आणि वर्बला SE वापरायचं. No, that's correct. That's correct. Yours is correct, Chetan. Okay.
मी आता निघायलाच हवं. मी आता निघायलाच हवं. मी आता निघायलाच हवं इथून. अ, निघायला. व्हेरी गुड प्रेरणा. निघायलाच हवं. तुझा भाऊ लेक्चर बंक करायचा. तुझा भाऊ लेक्चरच्या दांड्या मारायचा. तुझा भाऊ लेक्चरच्या दांड्या मारायचा, लेक्चर बंक करायचा. व्हेरी गुड सोहम. Your brother used to bunk the lectures. तो बागेमध्ये जायचा. Yes. Go to the garden. Go in the park पण चालेल. Good. तीन कारणे आहेत. तीन कारणे आहेत. आपण नाही म्हणतो कारणे द्या. तीन कारणे आहेत. व्हेरी गुड प्रेरणा. देर आर 3 reasons. भरपूर लोक होते रे. भरपूर लोक होते. Dada, dada. Okay. Yes. There were many people. There were lot of people. Okay. There were so many people. परंतु many बोला. There were many people. जास्त करेक्ट आहे. ठीक आहे. आणि people ला येस नका लावू. People ऑलरेडी बहुवचन आहे ना. There were many people. भरपूर लोक आहेत रे. भरपूर लोक आहेत. भरपूर लोक आहेत. भरपूर लोक आहेत. येस चेतन. वा. देर आर मेनी पीपल. भरपूर लोक असतील.
एक मुलगा होता. प्रेरणा. There was a guy, there was a boy. Lad. Very good, Pritu. Wow, Ritu. Lad, boy, guy, chap, right? Fela, fela, chap, guy, boy, lad. Archin. Archin म्हणजे माहिती काय? खट्याळ पोरग. ही डिक्शनरी घ्या सगळ्यांनी. ऍप घ्या हे. सॉरी. बघा. Archin. Urchin. A mischievous and often poor and wretchedly clothed youngster. असं पोरग जे कपडे नीट धड घालत नाही आणि मस्ती करतं भरपूर, लोकांना त्रास देतं तसं. एक हे ऍप घ्या आणि हे पण घ्या. ऍप हिंदी डिक्शनरी मध्ये म्हणजे मराठीमध्ये पण असेल हे. नटखट. नटखट लडका. माझी आई मला बोलवत होती. अच्छा, my screen was not visible to you, na? That's why you couldn't see that dictionary. How fast you guys are writing, yeah? Really amazing. Yes, my mother was calling me. तुझी आई तुला शोधते. बघायचं हे कोण छान लिहितं. हे कोण करेक्ट लिहितं. तुझी आई तुला शोधते. शोधणे. लुक म्हणजे बघणे. तुझी आई तुला शोधते आहे. चेतन ठीक आहे. गुड सर्चिंग. मला ते हवं होतं जे व्हेरी गुड प्रेरणा. युअर मदर इज लुकिंग फॉर यू. तू मला चहा सांडलास.
व्हेरी गुड चेतन. चेतनचं करेक्ट आहे स्पेलिंग. चेतन, यू स्पिल्ड माय टी. तू माझा चहा सांडलास. नंतर मग सौम्य यू स्प्लिट माय टी, म्हणजे म्हणजे तू माझा चहा मधून कापलास, 2 तुकडे केलेस. प्रणयने पण तसं दिलं, चहाचे 2 तुकडे. स्प्लिट म्हणजे काय, 2 तुकडे करणे मधून. ऋतू तू लिहिलं यू स्पीट लिहिले बेटा. स्पीट म्हणजे थुंकणे. तू माझा चहा थुंकलास असं नाही होऊ शकत ना त्यामुळे. तो शब्द काय, हा या यू स्पिल्ट माय टी. ठीक आहे. यू स्पिल्ट ना, SPILT. ओके, यू स्पिल्ट माय टी. SPILT. SPILT, आय येणार पहिले. बरं, मूर्खला शब्द कोणकोणते आहेत? लिहा बरं एक एक. येस, सोहम निटवीट. फुलिश लिहिले चेतनने. गुड. मॅड आणि ओके गुड. Nitwit, fool, mutton head, foolish, mad, stupid, idiot. Yes, very good, Siley. Wow. Okay. हे कितीचं आहे? हे किती रुपयाचं आहे? आपण काय म्हणतो, अरे कितीचं आहे हे? व्हेरी गुड सोहम. असंच आहे ते शॉर्टकट मध्ये. हाऊ मच फॉर दिस? हाऊ मच फॉर दिस? किंवा एकदम व्यवस्थित लिहायचं झालं तर काय लिहायचं मग? ह्याची काय किंमत आहे? हाऊ मच डज इट कॉस्ट? हे कितीचं आहे? हाऊ मच फॉर दिस? आणि दुसरं काय? हाऊ मच डज इट कॉस्ट? हे 20,000चं आहे. Very good, Chetan. It is for 20K bucks. It is, huh? It is for 20K bucks. पहिल्यांदा उल्लेख करताना दिस बोलायचं. पण मी ऑलरेडी विचारलं ना हे कितीचं आहे म्हणून, म्हणजे मी उल्लेख केलेला आहे. मग तू दिस नाही बोलायचं. मग मी माझ्याकडे दिस लिहिलंय. हाऊ मच फॉर दिस? हे वरती पण हाऊ मच डज दिस कॉस्ट? इट इज फॉर 20,000 bucks. इट्स फॉर 20,000 bucks. के म्हणजे काय? 1000. मग 1000 लिहत नाही बसत लोक. 3 शून्य नाही लिहत पूर्ण, फक्त के लिहितात. बक्स म्हणजे काय? रुपये. बक्स. हायफाय मॉडर्न इंग्लिश आहे, स्लँग. हे खूप महाग आहे. येस सोहम, व्हेरी गुड. इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. हे खूप महाग आहे. इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. मला हे नाही परवडणार बाबा. हे मला नाही परवडणार. व्हेरी गुड चेतन, ब्रिलियंट. आय कांट अफोर्ड इट. आय कांट अफोर्ड म्हणजे काय? मला नाही परवडणार, मला नाही जमणार बाबा. एवढं महाग कोण करेल? आय कांट अफोर्ड इट. सॉरी.
तुझ्या शर्टला काहीतरी घाण लागली आहे. तुझ्या शर्टला काहीतरी घाण लागली आहे. Very good, Soham. You have got some dirt on your shirt. There is some dirt on your shirt. काही बोला चालेल. हे तर खूप पद्धतीने बोलता येतं. त्या घाणेरड्या चपला आतमध्ये आणू नकोस. त्या घाणेरड्या चपला आतमध्ये आणू नकोस. Very good, Soham. Wow. Don't bring those muddy shoes inside. Very good. हे तुम्हाला दिलं नव्हतं हा. स्क्रीनशॉट घ्या. त्या घाणेरड्या एक स्क्रीनशॉट. फ्रेंड्स, कालच्या लेक्चरमध्ये 2 जण नव्हते. रितू गाढवे आणि प्रथमेश शेलार आणि मिसेस मर्डेकरांना पण आपण आज विचारणार आहोत. तर ह्यांनी स्पीच घेतली दोघांनी 2-2, 3-3 मिनिटाचं. ठीक आहे. सो आय वुड लाईक टू रिक्वेस्ट मिसेस मर्डेकर, तुम्ही स्पीच देऊ शकता तर बरं होईल. आफ्टर दॅट वी विल हॅव रितू अँड देन प्रथमेश. ठीक आहे. हा, तुम्हाला कोणता विषय सांगितला काल विषय? हं. हा, बोला बोला. हो हो, येस येस, वी कॅन हिअर यू. हो हो, बोला बोला. येस. तुमचं टॉपिक काय आहे सांगा आधी ते. येस येस, ओके. हा. सो आर यू कम्फर्टेबल विथ दिस टॉपिक? ओके, ठीक आहे. बाकीच्याने पण हा विषयावर द्या. रितूने आणि प्रथमेशने. ठीक आहे. सेम टॉपिक. ओके. येस येस, प्लीज.
All of you, please, all of you, please put your hands together. Give her a huge round of applause. All of you. Very good. Really nice. Very good. So nice. It was, I mean, you covered almost all the points. I mean, nothing left, right? And what was so shocking, even after the gap of so many years, you have very good command on the pronunciation. Yes, that's very good. Yes, good. Very nice. And now next, yes, most welcome. Now next contestant is Prathamesh. Prathamesh Shelar, it's your turn now. Importance of education. Yes, प्रथमेश, importance of education. शिक्षणाचं महत्व या विषयावर. Yes. Okay, okay. Okay, then which topic? Which topic do you want? Okay, okay. Tomorrow you can go. No issue. No problem. No problem at all. But उद्या कोणताही विषय घे तू आणि तयारी करून उद्या बोल. ठीक आहे? कोणताही तुझा आवडता विषय घे आणि नंतर मग त्यावर माय सेल्फ, माय फॅमिली, किंवा फार्मर, माय फादर, माय मदर. ठीक आहे, चालेल. नो प्रॉब्लेम. ओके. ओके, प्रथमेश. Okay. And Gadaway is not there, right? Okay. She also will do tomorrow. So, friends, we will stop here and we'll meet tomorrow again. Okay.